गुड आफ्टरनून. आवाज येतोय माझा? सो जेवणानंतरचं सेशन आहे आणि मराठीत आहे. दिस सेशन इज डेलिबरेटली इन मराठी. आपण पुण्यामध्ये पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवल करतो आहे आणि कालपासून मस्त सगळं चालू आहे. तर यातला एक इंटरेस्टिंग भाग असा असतो की मीडिया कसं या सगळ्याकडं बघती. आंदोलनाचे फोटो येतात. OTTवरती परवा एक ड्राफ्ट आला, त्याच्यावरती चर्चा होती. आणि या सगळ्यामध्ये एखादं धोरण बनताना मीडियाचा काय रोल असतो, काय असायला पाहिजे, यासाठीचं हे सेशन आहे. मी कमीत कमी बोलणार आहे, बाकीची लोक जास्त बोलणार आहेत. आणि तुम्हाला झोप येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि काहीतरी इन्साइट्स द्यायचा प्रयत्न करू. सो माझ्याबरोबर 3 दिग्गज आहे आणि या तिघांची 3 वैशिष्ट्य किंवा 3 सेगमेंट्स साठी मी त्या प्रत्येकाशी बोलणार आहे. अभिराम इंग्लिश मीडियामध्ये खूप वर्ष कार्यरत होते आणि पॉलिसी सेंटर्स बरोबर ते वेगवेगळ्या प्रकारे खूप असोसिएटेड असतात. सो मला त्यांच्याकडून तो अँगल समजून घ्यायचा आहे. माझे मित्र सम्राट फडणीस मराठी मीडियाला रिप्रेझेंट करतात ॲज वेल एज डिजिटल मीडियाला. त्यांचं डिजिटल मीडियातलं कामही खूप मोठं आहे. सो तो अँगल त्यांच्याकडून समजून घ्यायचा. विनया मॅम इथं आहेत, त्या CNN न्यूज 18चा मुंबई ब्युरो हेड करतात. सो व्हिज्युअल मीडिया हा सर्वात जास्त दिसतो आपल्याला, तर त्याचा नक्की इम्पॅक्ट काय असतो ते समजून घ्यायचं. सो पहिला प्रश्न तुम्हा तिघांना आहे, तुमच्या तिघांचंही उत्तर मला अपेक्षित आहे की मीडिया नक्की एखाद्या धोरणावर, महत्त्वाच्या विषयांवर कसं इम्पॅक्ट करतं असं तुम्हाला वाटतं? एव्हरीबडी. नमस्कार. मी अगदी सुरुवातीला विनायक आणि या पूर्ण ऑर्गनायझेशन्सचं अभिनंदन करतो अशासाठी. आपण खरं तर अशा संस्थेत बसलो जिथं देशाची अर्थव्यवस्थेबद्दल खूप मोठं विश्लेषण होतं. पण इतके वर्ष पुण्यात पब्लिक पॉलिसीविषयी PIC वगळता, पुणे इंटरनॅशनल सेंटर वगळता, स्टुडंट आणि यातले काम करणारी इतर लोक यांचा डिस्कशन कधी झालेलं नव्हतं. त्यामुळं अगदी पहिल्यांदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. विनायक, ज्यावेळी पब्लिक पॉलिसीचा विषय येतो आणि मीडियाचा विषय येतो त्यावेळी मला त्याचे 2 पार्ट करतो मी कायम. एक म्हणजे न्यूज मीडिया आणि एक दुसरा ज्याला आम्ही लायटर फीचर कंटेंट म्हणतो मीडिया. त्यातला न्यूज मीडियामध्ये पब्लिक पॉलिसी स्पेशली मराठी, हिंदी, कन्नडा, तेलुगू, मल्याळम ह्या सगळ्या भाषा जरी समोर ठेवल्या तरी इंग्लिशच्या कम्पॅरेटिव्हली आपल्याकडं मराठी आणि रिजनल लँग्वेज मीडियामध्ये पॉलिसी सेंट्रिक कंटेंट हा खूप कमी असतो. त्याचं रिझन असतं की आपली पॉलिसीचा सगळा फ्रेमवर्क, आयडियोलॉजी, त्याची लँग्वेज, त्याच्याबद्दल होणारी चर्चा ही प्रामुख्याने इंग्रजीमध्ये असते. ती मला गुजरातीमध्ये हवी असेल किंवा मराठीमध्ये, कोकणीमध्ये हवी असेल तर आपल्याकडे त्याची अवेलेबिलिटी खूप कमी असते. हा त्यातला सगळ्यात मोठा कारण आहे की मीडियाचा आउटलुक कसा आहे हा नंतरचा मुद्दा येतो, त्याच्याबद्दल पण आपण बोलू. पण लँग्वेज मीडिया म्हणून ज्यावेळी बघतो आम्ही पॉलिसीकडं, त्यावेळी त्याच्याबद्दलचा कंटेंट खूप कमी अवेलेबल असतो. यातला एक मी एक्सपेरिमेंट जो पुण्यात झाला, ज्याच्याबद्दल जगभरात चर्चा पण होते, तो मी आवर्जून सांगतो आणि मग थांबतो. आपल्याकडं आपण वेस्टर्न घाटाचा भाग आहोत. म्हणजे महाराष्ट्राच्या, गुजरातच्या सीमेपासून तो केरळपर्यंत वेस्टर्न घाट असतो. इथल्या इको सेन्सिटिव्ह झोनचा पूर्ण प्लॅनिंग पुण्यातून झालं. कस्तुरीरंगन कमिटी त्याच्यावर बसली आणि मग पुन्हा गाडगीळ सर त्याचे प्रमुख होते पुण्यातले. आणि ह्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर गाडगीळ सरांनी त्याचं वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करून घेतलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं. कारण ही पॉलिसी होती, भारताच्या पुढच्या 1000-5000 वर्षांचं पर्यावरण वाचवण्याची पॉलिसी होती आणि ती इंग्रजीमध्ये तयार झाली होती, जी या वेस्टर्न घाटातल्या 95-98% लोकांना त्याच्यातला अर्थही कळाला नाही. त्यांना असं सांगितलं गेलं की तुमच्या भागामध्ये जर प्लॅस्टिकच्या खुर्च्या असतील तर तुमचं गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असल्यामुळं त्या वापरता येणार नाहीत. आणि लोकांनी हाकलून दिलं, वन खात्याच्या अधिकाऱ्यांना, सरकारी अधिकाऱ्यांना, पर्यावरण अधिकाऱ्यांना हाकलून दिलं. याचं कारण फक्त पॉलिसी लोकांपर्यंत अशा भाषेत पोचवली गेली की त्याचा गैरअर्थ निघाले झाले. तीच अवस्था मीडियाची आहे. मीडियापर्यंत, लँग्वेज मीडियापर्यंत ज्या पद्धतीची पॉलिसी पोचती त्यातून गैरअर्थ काढण्याची शक्यता जास्त असते आणि मग त्याला कॉमेंटचं स्वरूप येतं. कॉमेंट करण्याच्या आधीचा जो पार्ट असतो, जो स्वतः वाचणं, स्वतः समजून घेणं, चिंतन करणं, हा याच्यापासून प्रामुख्यानं भारतीय प्रादेशिक भाषांमधली सगळी माध्यमंही खूप दूर राहिलीत असं मला वाटतं. थँक्यू. मला ह्याबद्दल आता TV शी जवळपास 7-7.5 वर्ष माझा संबंध आहे. त्याआधी मी
प्रिंटमध्ये होते, टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू. त्यामुळे पॉलिसी विषयक लिखाण आणि चर्चा ह्या सगळ्या माध्यमातून इंग्रजीतून केलेल्या आहेत, म्हणजे डिजिटल न्यूजपेपर आणि टी व्ही. आणि मला सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे इंग्लिश न्यूजपेपर्समध्ये पॉलिसी विषयक जे डिस्कशन्स आहेत ते जास्त जास्त काळ टिकतात, जास्त त्याचे ग्रेडेड कंटेंट्स येऊ शकतात, त्याचा ॲनालिसिस, त्याचे पैलू वेगवेगळ्या पद्धतींनी आपण बघतो. टी व्हीची गोष्ट अशी आहे, टी व्हीचा इम्पॅक्ट प्रचंड आहे, पण टी व्ही कशा प्रकारच्या स्टोरीज पिकअप करू शकते ह्याला टी व्ही हे व्हिज्युअल मीडियम असल्यामुळे रेस्ट्रिक्शन्स आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ सम्राटजी जसं सांगत होते की एन्व्हायरमेंट विषय असेल तर इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन, वेस्टर्न घाट्स, हे सगळं मुंबईत बसून आम्ही करू शकत नाही का? करू शकतो, पण त्याला व्हिज्युअल कंटेंट आम्हाला काय मिळेल? तो फारसा मिळत नाही. मग आम्हाला काय मिळतं? मेट्रो कारशेड जेव्हा होणार असते आणि लोक अचानक रस्त्यावर उतरतात, शाळांमध्ये डिस्कोर्सेस सुरू होतात, मनुष्य साखळी निर्माण होते, त्यावेळेला टी व्हीसाठी अचानक तो व्हिज्युअली कंटेंट जबरदस्त होऊन जातो. एखादा फार्मर्स लाँग मार्च सुरू होऊन जातो. 30,000 शेतकरी किंवा कष्टकरी कसाऱ्याच्या घाटात दिसतात, हातात लाल झेंडे, पायात चपला नाहीत. टेक्निकली माझ्यासाठी ही एन्व्हायरमेंटल स्टोरी आहे. ही जरी का पॉलिटिकल स्टोरी असली चॅनल्ससाठी, जी की मुख्यत्वे ती नंतर होते आणि त्याचं मग पॉलिटिकली काय होतं आपण बघतो, पण ही माझ्यासाठी मुख्यत्वे एन्व्हायरमेंटल स्टोरी आणि ती मी तेव्हाच हात लावू शकते जेव्हा मला ढळढळीत त्या प्रकारचे व्हिज्युअल्स दिसतात. प्रिंटला ते रेस्ट्रिक्शन नाही आहे. टी व्हीला मी कदाचित मेट्रो कारशेडच्या अनुषंगाने पब्लिक पॉलिसीबद्दल बोलेन, एन्व्हायरमेंटचा अर्बन डेव्हलपमेंटवर झालेला इम्पॅक्ट त्याच्याबद्दल बोलेन. मग मी प्राईम टाईमवर डिस्कशनसाठी एक्सपर्ट्सना बसवेन. मग मी अशा प्रकारे रिपोर्ट्स करून घेईन की ज्याच्यामुळे ह्या विषयावर 2 दिवस सांगोपांग चर्चा होऊ शकेल, पण 2 दिवस. तिसऱ्या दिवशी जर का हेच चालू राहिलं तर रोज तेच आहे, आता त्याला परत काय करायचं? अशा प्रकारे तो विषय मग मागे पडतो. त्यामुळे टी व्हीला ते रेस्ट्रिक्शन खूप जास्त आहे असं मला जाणवतं. जेव्हा तो चान्स मिळतो तेव्हा तो जबरदस्त असतो आणि त्याचा इम्पॅक्टही जबरदस्त असतो. लोकांचे कुठून कुठून फोन्स येतात, लोकं इन्स्पायर होऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या लोकल लेवल्सना काहीतरी करायला बघतात. त्यामुळे टी व्हीचा मला असं वाटतं की आम्ही वाट बघत असतो, कारण शेवटी आम्ही समाजाचा आरसा आहोत. जोपर्यंत कुठेतरी काहीतरी घडत नाही आणि त्या प्रकारे जनप्रक्षोभ किंवा त्या प्रकारे जनभावना निर्माण होत नाही. म्हणजे आता वाढवणची प्रोटेस्ट चालली आहे, सगळ्या मराठी पेपर्सनी कव्हर केली आहे. जनसुनावणीबद्दल काय झालं आहे सगळ्यांना माहिती आहे. जोपर्यंत ती एवढी वाढत नाही की नॅशनलला त्याचा इश्यू होईल आणि मग कोस्टल पॉलिसीबद्दल आम्ही बोलू आणि मग कशा प्रकारे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट हा जो एक जुना पुराणा वाद आहे तोच परत उगाळू, पण त्याला परत कार्यकाळ 2 दिवसांचा. त्याच विरुद्ध मी हिंदूत असतानाची एक आठवण सांगते. चित्रा आणि खलिजिया नावाच्या 2 शिप्स होत्या, मर्चंट वेसल्स, मुंबई कोस्टच्या जवळपास, कोकणाच्या आसपास कुठेतरी त्या धडकल्या आणि त्याच्यामुळे ऑइल गळती झाली आणि समुद्रात प्रचंड नुकसान झालं. इतकं की आंतरराष्ट्रीय संघटनांनी त्याची दखल घेतली, त्याच्यावर वेगवेगळे स्टडीज झाले. प्रिंटला त्यावेळेला मी हिंदूला होते आणि मला आठवतं की कमीत कमी 3 महिने आम्ही त्या स्टोरीचं कव्हरेज केलं. मी स्वतः प्रवास केला ब्युरोजसाठी, नॅशनल चॅनल्ससाठी, नॅशनल मीडियासाठी. एखाद्या रिपोर्टरनी उठून एखाद्या ठिकाणी जाऊन तिथून रिपोर्ट फाईल करणं ह्याला खूप महत्त्व आहे, जे की मराठी मीडियामध्ये खूप सहज गतीने होतं, कारण त्यांचं त्या प्रकारचं नेटवर्किंग असतं, त्या प्रकारची त्यांची स्ट्रेंथ असते. पण त्या प्रकारचं कव्हरेज नॅशनल मीडियानी देणं हे त्यावेळेला खूप महत्त्वाचं होतं आणि ते कन्सिस्टंट कव्हरेज त्यावेळेला सगळ्या वर्तमानपत्रांनी खूप महिने चालू ठेवलं. तेच कव्हरेज टी व्हीला ते ड्रॅमॅटिक व्हिज्युअल्स राहिले, जोपर्यंत त्या 2 शिप्स राहिल्या, जोपर्यंत तिथे तेल दिसलं आणि व्हिज्युअली असे तडफडणारे मासे, काळी काळी कोस्टलाईन दिसली, तोपर्यंत टी व्हीला ती स्टोरी होती. त्याच्यानंतर ती मेली. त्यामुळे टी व्हीचे स्वतःचे अंगभूत रेस्ट्रिक्शन्स आहेत, तसे प्लसेस आहेत. पण इंग्लिश मीडिया इन जनरल पब्लिक पॉलिसीविषयी बोलण्यासाठी म्हणून मला असं वाटतं की टी व्हीला रेस्ट्रिक्शन्स जास्त आहेत. त्या मनाने इंग्लिशमध्ये कव्हरेज खूप जास्त आहे.
Thank you. Thanks, Sahil, for having me here. Thanks, Pune Public Festival. फडणीसांनी फार चांगलं सांगितलं की याचे दोन कॉम्पोनंट्स असतात की भाषिक माध्यमं जी असतात त्यांना त्यांचे लिमिटेशन्स असतात, कारण ती सगळं पॉलिसीची जी चर्चा आहे ती त्यामध्ये तितक्या तीव्रतेने येत नाही, त्याबद्दल लिहिणारे लोक तितके एक्सपर्ट नसतात आणि त्यांचं मॅन्डेट क्लिअर असतं. अं, तुम्हाला राज्याबद्दल लिहायचं आहे आणि आपल्याकडे मीडिया इंग्रजी असो, हिंदी असो, लँग्वेज मीडिया असो, हा खूप जास्त राजकीय रिपोर्टिंगने डॉमिनेटेड आहे. ते त्यात चुकीचं काही फारसं नाही आहे, पण घटना होतात आणि त्यांना रिस्पॉन्स देणं हे आपल्याकडे जास्त हे आहे. त्यामुळे पॉलिसीवर चर्चा इंग्रजीमध्ये सुद्धा काही फार होत नाही. म्हणजे बरेच वर्ष झाले असं वाटत नाही की इंग्रजी मीडियामध्ये कुठलं तरी कन्सिस्टंटली लिखाण झालेलं आहे आणि ते बघून किंवा त्याचा प्रभाव पडून सरकारने, कुठल्याही सरकारने, या सरकारने, आधीच्या सरकारने त्यावर पॉलिसी केलेली आहे. म्हणजे फडणीसांना जास्त माहिती असेल, पण 72चा जो दुष्काळ होता आणि त्याच्यानंतर त्याच्या आसपास जे लिखाण झालं त्याच्यानंतर मग आपल्याकडे रोजगार हमी योजना आली आणि मग जी केंद्राने पण पुढे घेतली बऱ्याच वर्षानंतर. असं झाल्याचं बरेच वर्षामध्ये आठवत नाही आहे. कुठलीही पॉलिसी न्यूजपेपरनी लिहिलेली आहे, इंग्रजी माध्यमांनी लिहिलेली आहे, त्यावर त्यांचं एकमत आहे की ही पॉलिसी असली पाहिजे अँड देन वी शुड ड्राईव्ह दॅट अजेंडा आणि वी शुड मेक एनी गव्हर्नमेंट, कुठलंही सरकार असो, त्यांना टू फॉलो अँड इम्प्लिमेंट दॅट अजेंडा. असं बरेच वर्षामध्ये झालेलं नाही आहे आणि त्याचे बरेच कारणं आहेत. हे सरकार म्हणाल तर त्यांना मीडियाची काही तशी गरज नाही आहे, पण हा एक पॉलिटिकल आर्ग्युमेंट झालं. सरकारच्या बाजूने बोलायचं झालं तर त्यांना मीडियाकडनं, इंग्रजी मीडियाकडनं सुद्धा काय मिळतं आहे. एखाद्या पब्लिक पॉलिसीचे कुठल्याही विषयाचे एक्सपर्ट्स असतील ते सरकारला इंडिपेंडंट ऑफ मीडिया अवेलेबल असतात. यू कॅन अप्रोच देम, यू कॅन हायर देम अँड यू कॅन गेट द हेल्प ऑफ देअर एक्सपर्टीज. त्यांनी बरेच वर्ष आधी असं होतं की तो एक्सपर्ट असेल तो पेपरमध्ये लिहेल काहीतरी, मग सरकार ते वाचेल आणि मग त्याचं जे काही करायचं असेल, त्याचा काही उपयोग करायचा असेल तर करेल. आता असं राहिलेलं नाही आहे. यू कॅन बी ऑन सोशल मीडिया, यू कॅन बी ऑन ट्विटर अँड यू कॅन मेक ग्रेट पॉलिसी रेकमेंडेशन्स आणि यू डोंट हॅव टू राईट फॉर एनी न्यूजपेपर. त्यामुळे इंग्रजीमध्ये सुद्धा काही खूप ग्रेट पॉलिसीवर चर्चा होते आहे सध्या. हां, याला काही एक्सेप्शन्स आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे फॉरेन पॉलिसीवर बऱ्यापैकी चर्चा मागील काही वर्षांमध्ये होते आहे. ॲग्रिकल्चरमध्ये बऱ्यापैकी चर्चा होते इंग्रजी माध्यमांमध्ये, पण तीसुद्धा धोरणात्मक लेवलला त्याच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन दिसतं. त्याच्यामध्ये सुद्धा फर्स्ट रिस्पॉन्स जो असतो तो आंदोलनं रिपोर्ट करणं, सेम इंग्लिश मीडिया और सेम मीडिया मराठी, इंग्रजी कॅनॉट बी रिपोर्टिंग की शेतमालाला भाव मिळत नाही आणि सेम मीडिया कॅनॉट बी आउटरेजिंग अगेन्स्ट फार्म लॉज तितक्याच इंटेन्सिटीने. सो यू हॅव हाऊ मेनी एक्सपर्ट्स डू वी हॅव. इंग्रजी माध्यमांमध्ये सुद्धा 2-3 नावं सोडले तर जे ॲग्रिकल्चरवर ऑथॉरिटीने लिहितात आणि सरकारला बाध्य करतात की ही पॉलिसी आहे आणि ही तुम्ही इम्प्लिमेंट केली पाहिजे. त्यामुळे इंग्रजी मीडियामध्ये सुद्धा फार आशादायक चित्र उरलेलं नाही आहे. विनय मॅम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एखादा प्रोटेस्ट होतो किंवा जे अँटी असतं, एखाद्या अँटी लॉ, अँटी पॉलिसी असतं, ते व्हिज्युअली अपिलिंग असतं. प्रोटेस्ट दिसतो, 10 लोक आंदोलनं करताना दिसतात, त्याच्यात तो एक, ज्याला टी व्हीच्या भाषेत म्हणतात की हे चालवलं पाहिजे, तर त्याच्यामुळं त्याच्या बाजूला जी उलटी प्रो बाजू आहे, ही या पॉलिसीत ह्या चांगल्या गोष्टी आहेत, ह्या वाईट गोष्टी आहेत, हे सांगणारं कोणी नसतं. बाय डिफॉल्ट सरकारी अधिकारी रिलक्टंट असतात, मंत्री वेळ देतीलच असं नाही. त्यामुळं मग जे अँटी आहे त्यालाच मीडियाकडून एक्सपोजर मिळाल्यामुळं कित्येक चांगल्या पॉलिसीज बॅकफुटला जातात किंवा कित्येक ट्विक्स करावे लागतात किंवा जस्टिस मिळत नाही त्या विषयाला, असं वाटतं. मला असं वाटतं की आपण या प्रोसेसकडे बघितलं पाहिजे. म्हणजे आता अंगणवाडी सेविकांचे संप होतात. नवीन आहेत का? कितीतरी वेळा आझाद मैदानला आपण अंगणवाडी सेविकांना बघतो. त्यांची सर्व्हिस कमी आहे का? ज्या प्रकारे त्या आपल्या आरोग्य यंत्रणेच्या बॅकबोन आहेत, त्याबद्दल कुणाच्या मनात दुमत आहे का? काहीही नाही. पण त्यांना तेवढं कव्हरेज मिळतं का? नाही मिळत. कव्हरेजची स्टेज कुठे येते? जेव्हा एखादा विषय इतक्या लेव्हलला वाढतो की एखाद्या समाजाला किंवा एखाद्या ग्रुपला असं वाटतं की आता ही शक्ती रस्त्यावर उतरवल्याशिवाय सरकारला कळणार नाही. त्यामुळे सरकार त्याच्या आधीच इंटरव्हेन्शन्स करतं बऱ्याचशा वेळेला. आता मागच्या वेळेला जेव्हा एका कम्युनिटीचं प्रोटेस्ट झाली फॉर एक्झाम्पल, त्यांना विधानभवनापर्यंत चालत यायचं होतं आणि घेराव घालायचा होता. अचानक कशी काय शेवटच्या दिवशी यंत्रणा हलते?
हे आधी होत नव्हतं का? म्हणजे त्यांनी आधी अंडरटेकिंग्स दिले नव्हते का? किंवा आधी सरकारला त्यांनी अप्रोच केलं नव्हतं का? आधी मंत्री जाऊन भेटले नव्हते का? त्यामुळे एका अर्थाने जेव्हा आपण म्हणतो की हे जेव्हा व्हिज्युअली दिसतं तेव्हा मीडिया चालवतो आणि मग पब्लिक पॉलिसीला किंवा एखादी चांगली पॉलिसी असेल तर त्याला बाधा निर्माण होते किंवा चांगली बाजू समजवायला जो कार्यकाळ असतो त्या वेळात सिस्टम काय करते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्यावेळेत जर का सिस्टमनी काही काम केलं नाही, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल परत मी वाढवणकडे येते, कारण की वाढवणचा सध्याचा ज्वलंत विषय आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर गेला. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही जनसुनावणी घ्या. ज्या प्रकारे ती झाली, तुम्ही जेव्हा खदखद ती चालू ठेवता लोकांच्या मनात आणि ती अशा स्टेजला पोचते की जिथे तो प्रक्षोभ रस्त्यांवर दिसतो, तेव्हा ऑलरेडी एक सिस्टम म्हणून तुम्ही फेल गेलेले असता. लोकांच्या ज्या आशा आहेत, अपेक्षा आहेत किंवा त्यांच्या मनात जे कन्सर्न्स आहेत त्याच्याविषयी उत्तरं द्यायला. आता जनसुनावणीतून तुम्ही लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची. आरेची जेव्हा जनसुनावणी झाली, मला आठवतं प्रचंड संख्येने लोकं आली होती आणि कुणीही त्या जनसुनावणीतून बाहेर आल्यावर खुश नव्हतं की आमचं ऐकलं गेलं नाही किंवा आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत. ही सेंटिमेंट जेव्हा सरकारला अवेलेबल असते, जेव्हा तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी असते की तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता, तेव्हा तुम्ही सोडवत नाही आणि मग त्या स्टेजला जातं. म्हणजे हे राजकीय नसतं असं मी म्हणत नाही आहे अजिबात. डोंट गेट मी रॉंग. देर इज पॉलिटिक्स इन एव्हरीथिंग. जेव्हा इतका मोठा मॉब आपण रस्त्यावर बघतो तेव्हा त्याला पॉलिटिकल स्टोरी असतेच असते आणि त्याच्याविषयी काहीही दुमत नाही आहे. पण ते त्या स्टेजला पोचेपर्यंतही सिस्टमकडून गाफीलपणा दाखवला जातो किंवा काही काही वेळेला मुद्दाम होऊन एक काय महत्त्वच दिलं जात नाही लोकांना की ह्यांच्या आयुष्यांबद्दलचा प्रश्न आहे, ही पॉलिसी ह्या लोकांना अफेक्ट करते तर ह्यांच्याशी आपण डायरेक्टली बोललं पाहिजे. ह्या प्रकारची आस्था सिस्टममध्ये असत नाही आणि त्यामुळे त्या स्टेजपर्यंत जातं. मग त्या स्टेजपर्यंत जाऊ दिल्यावर मग तुम्ही मीडियाला म्हणणार का की पहा तुमच्यामुळे ही पॉलिसी फेल गेली, कारण तुम्ही हे सगळं दाखवलं, मग ती बाजू कोणी ऐकलीच नाही. पण ती बाजू सांगायला तुम्हाला आधी एवढा मोठा काळ होता, त्यावेळेला तुम्ही ती सांगितलीत का? ज्या वेळेला लोक रस्त्यावर उतरली त्यावेळेला तुम्ही त्यांना जाऊन पॅसिफाय करायच्या ऐवजी तुम्ही कसा स्टॅन्स घेतला? हे सगळे ऑप्टिक्स आहेत आणि पॉलिटिक्स मग हे दोन्ही बाजूंनी खेळलं जातं, ज्याच्यात मीडियाचा जो काही रोल आहे तो आपण त्याच्याबद्दल वेगळी चर्चा करू शकतो. पण मला असं वाटत नाही की एखादं असं व्हिज्युअली अपीलिंग जेव्हा मोठी गोष्ट होते. फॉर एक्झाम्पल परत 2018चा जो शेतकऱ्यांचा लाँग मार्च मी म्हणेन की आम्ही जाऊन शेतकऱ्यांशी बोललो. काय म्हणजे जे कष्टकरी होते, काय प्रॉब्लेम्स होते लोकांचे. रेशन कार्ड आमच्या पणजोबांच्या वेळेला, आजोबांच्या वेळेला दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही पिढ्यानपिढ्या ऑफिसमध्ये गेलेलो आहे, ते त्यांनी अजून नवीन करून दिलेलं नाही आहे, नावं नाही आहेत. आता ही गोष्ट आहे का की 70,000 माणसं मुंबईपर्यंत पोचावीत आणि तुम्ही जेव्हा रेप्रेझेंटेटिव्ह व्हॉइसेस म्हणून घ्यायला जाता, मी असं म्हणत नाही की सगळ्यांना ह्याच अडचणी आहेत, पण तुम्ही रँडमली कुणाशीही बोलता ना मीडिया म्हणून, तेव्हा ह्या अशा प्रकारच्या अडचणी जर का सिस्टमशी बोलताना तुमचा रस्त्यावरचा माणूस सांगत असेल तर त्याला तुम्ही मग मीडियाला नाही जबाबदार धरू शकत दरवेळेला की लाल बावटा दिसला, इतकी क्राऊड दिसली आणि मग तुम्ही समजूनच घेतला नाहीत, लॉज समजून घेतले नाहीत, तुम्ही हातभार लावला नाहीत किंवा एडिटोरियल पॉलिसी तुमची वेगळी होती. हे येईपर्यंत सिस्टमने काय केलं हा प्रश्न विचारतो का आपण? मला हाच मुद्दा पुढे घेऊन जायचा अभिराम सर. बायसेस असतात आपल्या सगळ्यांचे. हे गव्हर्नमेंट आहे म्हणून हा मुद्दा नको, हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो, तुम्हाला नाही वाटत. विशेषतः तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, तर पत्रकारांचे बायसेस या सगळ्या पब्लिक पॉलिसीमध्ये कसे अफेक्ट करतात? पत्रकारांचे बायसेस असतात, काही हरकतही नाही त्याच्यामध्ये. प्रत्येकाची आयडिओलॉजिकल कमिटमेंट असते आणि काही त्या फार हरकत नाही आहे. पण विनयाचा मुद्दा जो आहे त्यामध्ये एक दुसरी बाजू अशी आहे की शेतकरी कायद्यांचं उदाहरण घेऊ आपण. आय एम नॉट रेडी टू ॲक्सेप्ट की शेतकरी कायद्यांवर आणि ते जे विषय ते कायदे हाताळतात आहे त्यावर या देशामध्ये चर्चा झालेली नाही. कारण बऱ्याचशा राज्यांनी त्यांच्यातले बरेचसे मेजर्स केलेले आहेत ऑलरेडी, महाराष्ट्र इन्क्लुडेड, आणि त्याचे मिक्स रिझल्ट्स आहेत. सगळीकडे चांगलेच रिझल्ट्स आहे असं नाही आहे. पण 25-30 कमिट्या झालेल्या आहेत सरकारच्या, त्यांनी रिपोर्ट्स दिलेले आहे, वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या कमिटीज झालेल्या आहेत, त्यांचे रिपोर्ट्स पब्लिक डोमेनमध्ये आहे की हे रिफॉर्म्स केले पाहिजे. त्याच्यानंतर
1-1.5 वर्ष आंदोलन चालतं आणि त्या काळामध्ये मला आठवत नाही कुठल्याही इंग्रजी किंवा मराठी किंवा बाकीच्या खरं आणि मराठी याच्यावर तर म्हणायला पाहिजे, कारण महाराष्ट्रातनं त्या आंदोलनाला फारसा सपोर्ट नव्हता. महाराष्ट्रातनं रादर असं म्हणणं होतं की हे कायदे चांगले आहेत आणि हे व्हायला हवे. शेतकरी संघटनेचं समर्थन होतं त्याला. आणि शरद जोशी वॉज प्रॉबेबली वन ऑफ द पायनिरिंग इकॉनॉमिस्ट हू सपोर्टेड दॅट, हू डिमांडेड मार्केट प्राइसेस शेतकऱ्यांसाठी. मला नाही आठवत आणि मी पाहिलं नाही, मी वाचलं नाही त्या काळामध्ये इंग्रजी माध्यमातून 1-2 ऑनरेबल एक्सेप्शन सोडले तर सगळ्यांनी हे लिहिलं. प्रत्येकजण हे लिहितो आहे की सरकारने यांच्याशी बोलायला पाहिजे. 30 वर्ष 40 वर्ष आणि हे सगळं तुम्ही मांडता की शेतमालाला भाव मिळत नाही आहे, आत्महत्या होतात आहेत, मार्केट ॲक्सेस नाही आहे. मग हे सगळं असताना त्या कायद्यांमध्ये दोष असू शकतील, ते दोष रिफॉर्म, पण आम्हाला कायदेच नको. आणि 1 किंवा 1.5 राज्यांचं जर आंदोलन असेल ते, आणि तिथे सुद्धा मिडलमॅन जर ते करत असतील, जर पॅरासाईट्स करत असतील सिस्टीममधले, तर त्याला सपोर्ट देणं हा कुठल्या धोरणाचा भाग होता? आणि त्याला पेटवत राहणं की सरकारने यांच्याशी बोलायला हवं, सरकारने यांच्याशी बोलायला पाहिजे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, इट वॉज अ ठगिश एज्युटेशन आणि कम्प्लिटली टेकन ओव्हर बाय ठग्स, ज्यांनी हू हेल्ड टू रॅन्सम ऑल द फार्मर्स इन इंडिया. आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं ते हवं आहे, कर्नाटकमध्ये ते हवं आहे, हे कुठल्या वर्तमानपत्रांनी सांगितलं इंग्रजीतल्या, आणि हे सांगणं त्यांचं काम होतं. हे केलं नाही. अशी इंग्रजी माध्यमं म्हणा, बाकीची माध्यमं म्हणा, अशा बऱ्याच अपॉर्च्युनिटीज सोडतात की जिथे आपण धोरणात्मक बदल करू शकतो. यामध्ये काही फार धाडस लागत नाही हे म्हणायचं की याच्यावर पुष्कळ चर्चा झालेली आहे. पंजाब काँग्रेस सरकारने असा अहवाल दिला होता अमरिंदर सिंग मुख्यमंत्री असताना की हे रिफॉर्म्स केले पाहिजे. कुठल्याही वर्तमानपत्रांनी हे धाडस दाखवलं नाही, इंग्रजी, हिंदी, की एक्सेप्ट फॉर जे सरकारच्या बाजूचा जो मीडिया आहे त्यांनी, की यावर चर्चा व्हायला पाहिजे. याच्यावर पुष्कळ चर्चा झालेली आहे. आता हे कायदे आपल्याकडे व्हायला पाहिजे. त्यामुळे बायसेस असणं एक गोष्ट आहे, ते असू शकतात, आयडिओलॉजिकल राजकीय विषयांमध्ये असू शकतात. धोरणात्मक जेव्हा येतं, आणखी खूप चांगलं उदाहरण आहे एक, आपण त्या बिल्किस बानोच्या केसमध्ये पाहिलं की आउटरेजियस होतं ते जे काही झालं ते, त्यांना माफ करायलाच नव्हतं पाहिजे इन द फर्स्ट प्लेस. पण किती जणांना लक्षात आहे की अराउंड द सेम टाईम 2023मध्येच बिहारमध्ये IAS ऑफिसरला मारणाऱ्या पॉलिटिशियनला बिहार सरकारने प्रिझन रूलमध्ये बदल करून त्याला सोडलं. आणि तो खासदार होता आणि ते जस्टिफाय केलं, ते ब्रेझन आउट केलं की नाही, त्यांनी बरेच वर्ष काढलेले आहेत जेलमध्ये, त्यामुळे आता त्यांना सोडायला हरकत नाही आहे. आणि त्यांनी त्यांच्या रूलमध्ये बदल करून त्यांना सोडलं. राजीव गांधींच्या किलर्सला आपण सोडलं. आणि एक्सेप्ट फॉर द व्हेरी ऑनरेबल एक्सेप्शन ऑफ शेखर गुप्ता, who also wrote a 50-word editorial, not more than that, की आपण सॉफ्ट स्टेट आहो हे यातनं दिसलं. की तुम्ही एका फॉर्मर प्राईम मिनिस्टरला मारणाऱ्या लोकांना सोडलं, 30 वर्ष असो त्यांनी की 40 वर्ष असो. तुमची एक पॉलिसी आहे ना, तुमचा कायदा आहे ना, की शिक्षा झालेली आहे ती त्यांनी सर्व केली पाहिजे. मग प्रत्येक राज्य, आणि तामिळनाडू सरकारने समर्थन केलं होतं त्यांचं, सुप्रीम कोर्टाने त्यांना सोडलं, त्याच सुप्रीम कोर्टाने. आता या 3ही केसेस आउटरेजियस आहेत. बिल्किस बानो, तो IAS अधिकारी, आणि तो दलित होता, तरुण होता, ही जस्ट स्टार्टेड हिज करिअर. त्याबद्दल तेवढं मीडियामध्ये अजिबात आउटरेज नव्हतं. ही एक संधी होती की तुम्ही यू शुड हॅव अ युनिफॉर्म पॉलिसी, की आपण माफ करायचं नाही कुठलाही गुन्हा असो. हे सगळे आउटरेजियस गुन्हे आहेत. बिल्किस बानोच्या लोकांना तुम्ही माफ करता, मग एखादं राज्य म्हणेल की आमच्या राज्यामध्ये हे, पंजाबमध्ये अशी मागणी आहे की त्या सगळ्या लोकांना सोडा, इन्क्लुडिंग द किलर्स ऑफ फॉर्मर चीफ मिनिस्टर. मग अशी मागणी, मग इंदिरा गांधींच्या याच्याबद्दल मग आपल्याला प्रोटेस्ट करण्याचा काय अधिकार आहे? कॅनडामध्ये इंदिरा गांधींचं ॲसॅसिनेशन सेलिब्रेट केलं जातं, तिथे त्याच्यावर टॅब्ल्यू त्यांनी ठेवला आणि फिरवला कॅनडामध्ये. आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं काहीच कारण नाही. जर आपण इश्यू स्पेसिफिक आउटरीच करणार असू आणि मीडिया त्याला प्राधान्य देणार असेल, तर याला आपण कुठेतरी हा विचार केला पाहिजे की आर वी लुझिंग द अपॉर्च्युनिटी टू सेट पॉलिसी. आणि मीडिया हॅज लॉस्ट मेनी सच अपॉर्च्युनिटीज. से विनया मॅम किंवा अभिराम सर जे म्हणतात ते नॅशनल लेवलचं आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल स्टेक होल्डर्स आहेत आणि खूप मोठी प्रोसेस असते. सम्राट सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की लोकल बॉडीजमध्ये असं म्हणतात की मीडियाचा व्हॉइस जास्त प्रॉमिनंट असतो, कारण त्यांना रोज काम करायचं असतं. पण महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, से पुणे PCMC असेल फॉर दॅट मॅटर, हे तरी मीडियाचं जास्त ऐकतात का, किंवा मीडियाचा इन्फ्लुएन्स लोकल पातळीवर जास्त आहे का? तुमचा काय अनुभव आहे? मला असं वाटतं की आत्ता तिथं ह्या क्षणी तरी किमान 2023-24मध्ये तरी आहे.
त्याची रिझन वेगळी आहेत. त्याची रिझन अजूनही आपल्या म्हणजे एक खूप मोठा वर्ग सोसायटीमधला असा आहे की दोज पीपल ट्रस्ट मीडिया. म्हणजे जरी व्हॉट्सॲपवरनं आपण बऱ्याचशा गोष्टी वाचतो की लिंबाचे 300 उपयोग असतील आणि 500 आणि आई-वडील फॉरवर्ड करतात, तरी पण मुलं ते खूप सिरियसली वाचतात. आणि तो एक प्रेशर पॉलिटिकल आणि ब्युरोक्रेसीवर आहे की हे जर आलं पेपरला तर गडबड होईल. मी एक छोटं उदाहरण सांगतो ज्याच्याबाबत माझा आग्रह होता आणि माझ्याच संस्थेमध्ये बऱ्याच लोकांना ते पटवून लागेल. PDS आपल्या सगळ्याचा कणा आहे, असं मला कायम वाटतं की पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आपल्यासारखी उत्तम व्यवस्था जगात कुठं नाही आहे. ती उत्तम वाईट असेल 42 पासून 22पर्यंत 24पर्यंत येईपर्यंत त्याच्यातल्या सुधारणा असतील. पण आज घडीला सुद्धा 79 कोटी लोकांना PDSवर डिपेंडंट राहावं लागतं. आपल्यापैकी खूप कमी लोक असतात की ज्यांना शहरामधल्या आपला समज असतो की आपला काही डिपेंडन्स नाही आहे. पण रेशन कार्ड, PDS, तिथं मिळणारं धान्य हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. महापालिका म्हणते आमचा संबंध नाही. राज्य सरकार म्हणतं ती केंद्राकडनं येतं. केंद्र म्हणतं की आम्हाला फक्त आम्ही राज्याला देतो. तर ह्यामध्ये PDSवरच्या डिपेंडंट लोकांचं सगळ्यात जास्त नुकसान होतं. हा ज्यावेळी आम्ही इश्यू मांडायला सुरुवात केला, खूप ॲग्रेसिव्हली मांडायला सुरुवात केला आणि मला असं वाटतं की कुठल्याही आत्ताचा जो मीडिया आहे तो कदाचित आपण थोडं मागं जायला लागतं. आपल्या मीडिया असा नव्हता की बातमी दाखवली, लिहिली आणि मी बाजूला झालो. तर इतकं निरक्षीर विवेकबुद्धी म्हणतो त्याला असली काही आवश्यकता नसते. जिथं तुम्हाला वाटतं की यू हॅव टू टेक साईड, तिथं बाजू घ्यायला पाहिजे, तिथं ॲक्टिव्हिजमचा सपोर्ट द्यायला पाहिजे. आम्ही ज्यावेळी अशा छोट्या छोट्या बैठका अगदी लक्ष्मीनगरपासून जनता वसतीपासून कोथरूडपर्यंत घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी लक्षात आलं की 80% लोकांना हे आनंदाचा शिधा वगैरे फसवणूक चाललेली आहे. असं काही मिळत नाही आहे. मग ते जातं आहे कुठं? मग सगळ्या बायोमेट्रिकपासून सगळ्या फॅसिलिटीज गव्हर्नमेंटने दिल्यानंतर त्याच्यातल्या ऑब्व्हियसली करप्शन हा पार्ट कायम असतो. पण कुठंतरी मान्य केलं पाहिजे की आपण 12 ते 24पर्यंत करप्शनचं प्रमाण PDS सारख्या ठिकाणी कमी पण आलं. तर ते लूप होल ज्यावेळी मिटवायला आम्ही सुरुवात केली, त्यावेळी महापालिकेचे अधिकारी असतील आणि कदाचित तो पिरियड प्रशासकांचा असल्यामुळं असेल. पण ज्याला आमदार व्हायचं आहे, खासदार नगरसेवक व्हायचा आहे, असा माणूससुद्धा त्याच्यात उतरला आणि तिथल्या लोकांना 100% रेशनवरचं धान्य मिळायला सुरुवात झाली. तर ही म्हटलं तरी छोटी पॉलिसी आहे की PDS आपल्या मेनस्ट्रीम ज्या चॅनल काढा, टेलिव्हिजन काढा किंवा प्रिंट मीडिया, डिजिटलवर तर तुम्हाला PDS नावसुद्धा दिसणार नाही. आणि ज्याच्यावर 80 कोटी लोकं डिपेंड आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार नाही आणि मग कॅटरीनानं कपडे कुठले घातले याच्याकडे जाणार. तर मग आपण आपल्याच लोकांना पॉलिसी म्हणून काय म्हणू एका मराठीत मी कोल्हापूरचा तर आम्ही वेडं बनवतो, कुळं बनवतो आणि मग चर्चा मग तुम्हाला कसा लाभ होत नाही म्हणून मग कोणतरी पार्टी येते आणि त्यांनाच दाखवायला लागते. ॲक्च्युली हे आपलं काम आहे. जे मीडियामध्ये आहेत किंवा जे मीडियावर मीडिया हा काही खाजगी प्रॉपर्टी नाही आहे. म्हणजे मी सकाळमध्ये करतो त्यावेळी मला कायम असं वाटतं की दिस प्रॉपर्टी बिलॉंग्स नॉट टू द MD ऑर एनीबडी ऑर चेअरमन ऑर एडिटर, बट इट बिलॉंग्स टू द सिटी. 90-95 वर्षाची संस्था एका खाजगी व्यक्तीच्या किंवा खाजगी संस्थेच्या मालकीची राहत नसते. त्यामुळं तुम्ही जर तशा अँगलने आपण मीडियाला जबाबदार धरायला सुरुवात केली आणि मग मीडिया जबाबदारीनं रिस्पॉन्ड करायला लागला, तर पॉलिसी लेवलचं डिस्कशन, डिबेट, डिस्कोर्स खूप चांगल्या पद्धतीनं लोकल लेवलला घडवता येतो. आणि मग सोपं काय राहतं मला तर स्मार्ट सिटीबद्दल बोलणं. कारण मला कधी कुठं माहिती आहे नेमकं काय आहे स्मार्ट सिटी. म्हणजे आपल्याला जी स्मार्ट सिटीचं माहिती आहे ते फक्त सांगितलेलं तेवढंच माहिती आहे. त्याच्या पलीकडे कुठं माहिती आहे? मग ज्याच्याबद्दल मला काहीच बोललं जात नाही त्या PDSबद्दल मला काहीच माहिती असायची शक्यता नसते. त्यामुळं अशा दोन्ही बाजूंचा जर विचार केला की ओके आपली गरज काय आहे, तर त्याला रिस्पॉन्स करतात नगरसेवक टू अगदी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवकापासून ते महापालिकेच्या IAS प्रशासकापर्यंत प्रत्येकाला जबाबदार धरता येतं. प्रोव्हायडेड बाय तुम्ही ऑनेस्टली त्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. सम्राटनी डिबेटचा उल्लेख केला म्हणून मी हाच मुद्दा पुढे घेतो आणि विनय मॅडमना विचारतो की डिबेट ना खरंच फरक पडतो का? मराठीतल्या डिबेट हळूहळू बंद होत गेल्या. 9च्या रात्री 5ला गेल्या, आता 5च्या काही चॅनल करतात, बाकीचे तेही करत नाहीत. इंग्लिशमध्ये मात्र सतत डिबेट होतात, हिंदीत मात्र सतत डिबेट होतात. आणि मग जो सम्राटनं उल्लेख केला, सतत आपण बोलत राहतो. मग 30 सेकंदात बोला, 60 सेकंदात बोला, एकमेकांशी भांडा. या सगळ्यामुळं जो इन्फ्लुएन्स किंवा जो इम्पॅक्ट TV मीडिया पोटेन्शियल राखती करायचं ते हरवत आहे का? आणि डिबेट आज रिलेव्हंट आहेत? एक
जोक असा सांगितला जातो की सध्या मीडियातले लोक एकमेकांसाठी म्हणूनच डिबेट्स आणि शोज असे करतात की आज प्राईम टाईममध्ये ह्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, आणि मग ह्यांच्यापेक्षा आमच्याकडे कसे हे जास्त होते किंवा ते कमी होते. पण जोक्स अपार्ट, एकतर नॅशनल मीडियातला जो डिबेट इंग्लिशमध्ये विशेष करून मी बघते, कारण माझा इंग्लिशशी जास्त संबंध येतो म्हणून. त्यात फॉरेन पॉलिसी वगळल्यास फार कुठल्या डोमेस्टिक पॉलिसीजविषयी सांगोपांग चर्चा होते असं फार दिसत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या प्रकारचे टॉपिक्स निवडले जातात ते अत्यंत, म्हणजे ज्याला आम्ही सकाळी एडिट मीटिंग्समध्ये आयबॉल ग्रॅबिंग म्हणतो, जसे सम्राटजी आत्ता म्हटले की कटरीनानी कपडे कुठले घातले. ॲक्च्युली एक ट्रेंडिंग डेस्क नावाचा डेस्क असतो सध्या प्रत्येक चॅनलला किंवा डिजिटलला किंवा काही, जिथे आम्हाला बघावंच लागतं की लोकांना काय जास्त आकर्षित करतंय किंवा कुठल्या स्टोरीज जास्त प्रकारे जात आहेत. मग ते एखाद्या सेलिब्रिटीच्या मुलीचं लग्न असो किंवा कुठले कपडे घातलेत आणि कुठल्या प्रकारचा डान्स केला आहे आणि केळवण केलं आहे का अजून काही केलं आहे, हे कंपल्शन झालं आहे कारण द रेव्हेन्यू कम्स फ्रॉम देअर. म्हणजे आय एम सॉरी, लोकांना इंटरेस्ट आहे, लोक बघतात, तिथून पैसा मिळतो, त्यामुळे ट्रेंडिंग डेस्क चालतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्टोरीज करता, म्हणजे आम्हाला तर एक वेळ अशी आली होती की जिथे सांगावं असं वाटलं की आता सिरियस स्टोरीजचं पण तुम्ही अवलोकन कशा प्रकारे करणार आहात, त्याला आयबॉल्स किती मिळालेत ह्याच्यावरून का त्याचं कंटेंट किती चांगलं आहे ह्याच्यावरून. ते जर का फक्त आयबॉल्सच ठरवणार असतील की एखादा इश्यू तुमचा चालतोय किंवा नाही चालत आहे, तर मग तुम्ही मेनस्ट्रीम मीडिया असूनही तुमचे आता जे लिमिटेशन्स आहेत ते तुम्हाला मान्य करायला पाहिजेत. डिबेट्स कितीही त्यांचं लिमिटेड व्ह्यू सध्या झाला असला किंवा विषय एक प्रकारे फार सिरियस पॉलिसी रिलेटेड नसले, तरीही ज्या प्रकारची अहमहमिका लागलेली असते टॉप चॅनल्सवर येण्यासाठी स्टेक होल्डर्सची, म्हणजे आता समजा एखादा मोठा विषय असेल ज्याच्याविषयी डिबेट ठेवणार आहोत, तर टॉप 3चे जे चॅनल्स असतात तिथे गेस्ट टीम्सना कशा प्रकारे लोकांचे फोन जातात, मोठमोठी नावं असतात की आम्हाला तुमच्या शोवर बोलवा, आम्हाला यायला आवडेल, कारण त्यांचीही इच्छा असते की हा सगळ्यात जास्त बघितला गेलेला शो आहे, माझं म्हणजे भलेही मग मला तुम्ही जोडे मारा तिथे, माझ्या विरुद्ध बोला किंवा मी तुमच्या अंगावर ओरडेन, पण मी भांडेन, पण मी तिथे दिसलं पाहिजे, कारण की त्या रूपाने मी इतक्या सगळ्या लोकांपर्यंत पोचतोय किंवा पोचतीये. त्यामुळे टी व्ही डिबेट्सचं जे डायनॅमिक्स आहे ते आता एवढं बदललं आहे की इश्यूजवर सिरियसली चर्चा होण्यापेक्षा कशा प्रकारे ते जास्त एंटरटेनिंग होईल आणि जास्त एकतर लोकांचं BP वाढेल किंवा चिडचिड होईल किंवा जास्त इश्यूज जे इमोशनली रेलेव्हंट असतील अशा प्रकारचं ते जास्त होत चाललं आहे. त्यामुळे पब्लिक पॉलिसीशी रेलेव्हन्स ह्या प्रश्नाचा कितपत आहे ह्याच्याबद्दल मला जरा शंका आहे. अभिराम सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही 2 उदाहरणं दिलीत मागच्या उत्तरात. अशा वेळेला तुम्ही दिल्लीत असता, म्हणून ल्युटेन्स दिल्लीच्या आसपास असतात, त्याच्या आजूबाजूला कनेक्टेड असता. गव्हर्नमेंट ॲज अ बॉडी, त्याच्यात ऑफिसर्स असतील, सेक्रेटरी असतील, अंडर सेक्रेटरी असतील, मिनिस्टर असतील, ते प्रोॲक्टिव्हली मीडियाशी इंटरॅक्ट करत नाहीत का? जर का त्यांना माहिती आहे की हे आंदोलन दाखवलं गेलं सतत, याच्यामुळं मला कायदे थांबवावे लागणार आहेत, बदल करावे लागणार आहेत, पुढं ढकलावे लागणार आहेत, तर मीडियाशी इंटरॅक्शन बिहाइंड द सीन्स, बिहाइंड द कर्टन, बिहाइंड द डोर होतं का नाही होतं, आणि त्याचा परिणाम होतो का? नाही होत. मीडियाशी डिस्कशन होत नाही. कुठलाही मोठा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर हे सरकार म्हणा, आधीचेही सरकार, याला फारच थोडे अपवाद आहेत. म्हणजे न्यूक्लिअर डीलच्या वेळेला, कारण न्यूक्लिअर डील ज्या प्रकारे झालं होतं आणि इट वॉज अ लाँग प्रोसेस, त्यामुळे त्याच्यामध्ये बरीच चर्चा न्यूजपेपर्समध्ये झाली. बाजूनी त्याच्या विरुद्ध मोठे मोठे भाजपचे त्या काळचे मोठे लोक इंडियन एक्सप्रेसमध्ये म्हणा आणि जे ट्रान्सलेट होऊन मराठीमध्ये छापले जायचे लोकसत्तेमध्ये, आर्टिकल्स लिहायचे, कारण ती प्रोसेस लांब होती. समहाऊ एखादं मोठं धोरण आणतो आहे, आता ट्रान्सपोर्ट याच्यावर आपण त्या कायद्यावर आंदोलन झालं मोठं, तर आणि त्याच्यामध्ये बराचसा मीडियाचा रोल होता की आणि खूप खोट्या नाट्या बातम्या पण आल्या त्या याच्यामध्ये की प्रत्येकाला शिक्षा होणार आहे, 10 लाख रुपये तुम्हाला लगेच द्यावे लागणार आहे पोलीस स्टेशनमध्ये गेल्याबरोबर वगैरे, अशा पुष्कळ हे झालं. पण सरकारच्या बाजूनी ही नेहमीच चूक होते आणि या सरकारच्या बाजूनी होते कारण त्यांना माहिती नाही, त्यांनी एकदा मीडियाशी फारकत घेण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे मीडियामध्ये कोणाला ॲप्रोच करायचं, एक तर तो पण प्रश्न आहे की मीडियामध्ये कोणाला ॲप्रोच करायचं की जेणेकरून ही पॉलिसी, हे धोरण मीडियामध्ये व्यवस्थित आपल्याला डिप्लॉय करता येईल, एक्सप्लेन करता येईल.
पण सरकार जनरली करत नाही, कारण ट्रान्सपोर्ट म्हणा, CA सारखा कायदा त्यांनी जेव्हा आणला, आता हे अगदीच तुम्ही राजकीयदृष्ट्या दुधखुळे असाल तर तुम्हाला असं वाटेल की याच्यावर काहीच आंदोलन होणार नाही. आणि आणि ज्या प्रकारचं सरकार तुम्ही चालवताय, ज्या प्रकारची आयडिओलॉजी तुम्ही रिप्रेझेंट करता, त्या सरकारला असा कायद्यानंतर अगदीच तुम्हाला माहिती असलेल्या क्वार्टर्समधनं तुम्हाला विरोध होणार. तर हा मी कायदा आणतो आहे, तो का आणतो आहे, त्याची अर्जन्सी काय आहे, तुमची बाजू असेल, पण ती तुम्ही मीडियाला म्हणा किंवा त्याच्यातले एक्सपर्ट्स जे आहेत त्यांना किंवा लिगल एक्सपर्ट्सला सांगितली का? त्या बाबतीमध्ये नाही. काश्मीरचं धोरण असं आहे की आता काश्मीरमध्ये समजण्यासारखं आहे की तुम्हाला देर इज अ लेजिटिमेट एलिमेंट ऑफ सरप्राईज देअर, की तुम्हाला सगळ्यांना त्याची जाणीव करून देणं आधीच की आम्ही काय करतो आहे, हे कदाचित रिस्की राहिलं असतं. आणि त्याचे कारण इंटरनॅशनल पदर आहेत, त्याचे जिओपॉलिटिकल त्याचे कंपोनंट्स आहेत. पण प्रत्येक बाबतीमध्ये आपली ती डिफॉल्ट पोझिशन झालेली आहे की जसं म्हणतात ना, इकॉनॉमिस्ट आणि प्रो रिफॉर्म इकॉनॉमिक रिफॉर्म लॉबी जी म्हणते की आपल्याकडे रिफॉर्म बाय स्टेल्थ होतात, ते असे भूमिका आहे म्हणून होत नाही. अगदीच इकॉनॉमिक लिबरलायझेशनपासून आपली भूमिका चालू आहे. सरकारची आणि कुठल्याही पक्षाच्या सरकारची डिफॉल्ट पोझिशन झालेली आहे की कुठलंही धोरण आणायचं असेल आणि त्याची अर्जन्सी नसेल तरी पण लोकांना अप्रोच करायचं नाही, लोकांना ते एक्सप्लेन करणारे लोक मीडियामध्ये शोधायचे नाही. you should get your own people to explain that in your media which supports you. ते सुद्धा हे सरकार फारसं करत नाही. लोकांचे प्रश्न घ्यायच्या आधी सम्राटनं मला प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्यामध्ये मग डिजिटल मीडिया कसा रोल प्ले करते, त्याची दोन गोष्टी. एक, कुठलाही ड्राफ्ट आला की कदाचित ट्विटरवर, आत्ता त्याचं एक्स नाव आहे, पूर्वीचं ट्विटर, प्रचंड थ्रेड्स लिहिले जातात, कदाचित जास्त डिटेल न्यूअन्स चर्चा होती आणि लोक बोलतात, त्याचा इन्फ्लुएन्स कसा होतो माहीत नाही. हा पहिला बाजू. आणि दुसरी बाजू जे TRPच्या, रीडरशिपच्या आणि इतर कमर्शियल दबावाखाली नाहीत अशी इंडिपेंडंट डिजिटल पोर्टल्स, हे दोन्ही एलिमेंट कशा पद्धतीचा रोल प्ले करतात मीडिया म्हणून. आपण थांबवायचं असं सांगणारा बजर आहे. मी अगदी थोडक्यात सांगतो की हा बिझनेस म्हणून आपण पहिल्यांदा बघायला पाहिजे. हा 75,000 कोटींचा बिझनेस आहे मीडिया ॲज अ होल. त्यातला आत्ता 2022-23 हे पहिलं वर्ष आहे की डिजिटल इज अर्निंग मोर दॅन टेलिव्हिजन ऑर प्रिंट. पण हे अर्निंगचा पार्ट आहे. हू इज अर्निंग दॅट? तर हा मोस्टली बिग टेक 95% पर्यंतचा रेव्हेन्यू घेऊन जातात. आणि मग तुम्ही थिंक बँकपासून ते आपण सकाळपर्यंतचे सगळे जेवढे काय भारतातले भाषिक पोर्टल आहेत, दे आर प्लेइंग विथ अराउंड 8 to 5% ऑफ द रिव्हेन्यू. त्यामुळं रिव्हेन्यूसाठी डिजिटल मीडियाचा, न्यूज मीडियाचा काडीचा उपयोग आत्ता या क्षणी आपल्याला नाही आहे. ते आपल्याकडे ॲक्सेप्टन्स नसल्यामुळं आपण प्रत्येकजण त्याच्यात न्यूज पोर्टल काढून त्याच्यावर प्रयोग करायला जातो. आणि मग आपण जे काम करतो ते ॲक्च्युली वी आर वर्किंग फॉर फेसबुक ऑर ट्विटर ऑर नॉट ट्विटर, पण यूट्यूब आणि मेटा आणि गुगल या दोघांसाठी आपण सगळे मिळून काम करतो. हा पहिला पार्ट. दुसरा, डेसिमेंटेशनसाठी डेफिनेटली या मीडियाचा प्रचंड उपयोग आहे. तुम्ही जे काही करता आहात ते एक सकाळ, एक टाइम्स ऑफ इंडिया किती लोकांपर्यंत पोहोचेल? मॅक्सिमम 3-4 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. पण एक वेबसाईट आहे indiatimes.com काही कोटी लोकांपर्यंत त्या क्षणी पोहोचू शकते. हा डेसिमेंटेशनची स्ट्रेंथ आपण वापरायची का रिव्हेन्यूसाठी वापरायची, ह्याच्यामध्ये आपण गेले 12-15 वर्ष सगळा मीडिया आपला अडकून आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतं की यातनं पैसे मिळायला पाहिजेत, त्यामुळे तो पैसे टाकतो, ते काही मिळत नाहीत. परत नवीन कोणतरी येतं आणि सांगतं की आता पुढच्या काळात मिळणार आहेत. आणि ते अडकत तो आपण एका लेवलला आलेलो आहे. आपल्याकडं जर सबस्क्रिप्शन बेस्ड डिजिटल मीडिया ज्यावेळी येईल त्यावेळी ह्याला सिरियसनेस येईल असं मला वाटतं. तोपर्यंत आपल्याला जसं आत्ता ट्रेंडिंग म्हटलं, कॅटरीना म्हटलं, त्याच्यावर किमान पुढचे 2-3 वर्ष तरी आपल्याला अजून चालवावं लागेल. कारण जोपर्यंत तुम्ही फुकट कन्झ्युम करता गोष्ट, तोपर्यंत त्याला देणाऱ्याला त्याची व्हॅल्यू असतच नाही. ज्यावेळी मला कळतं की माझा पेपर 6-7 रुपये देऊन लोक विकत घेत आहेत आणि वाचत आहेत, त्यावेळी त्याच्यातलं ऱ्हस्व दीर्घ चुकलं किंवा एखादं स्पेलिंग चुकलं तर दॅट बिलॉंग्स टू एडिटर्स रिस्पॉन्सिबिलिटी. इतका सिरियसनेस डिजिटल मीडियावर अजिबात तुम्ही भारतातल्या कुठलाही काढून बघा, अगदी एखादा अपवाद वगळता हिंदूसारखा न्यूजपेपरचंच पोर्टल असतं, त्यामुळे ते खूप सिरियसली बघतात. पण हिंदूनच जर उद्या ट्रेंडिंग वेबसाईट काढली तर याच पात्रतेला येईल ती. त्यामुळं त्याच्यात काही फार बदल मला वाटत नाही. आता आपण या स्वरूपाच्या डिबेट, या स्वरूपाचं डिस्कशनमध्ये डिजिटल मीडियाचा रोल आहे का? 100% आहे. पण ती मॅच्युरिटी आहे काय? तर आपण आत्ता 1ली-2रीतल्या अवस्थेत आहोत. म्हणजे भारतातला लँग्वेज आणि 90% जास्त न्यूज डिजिटल मीडिया हा अगदी चाइल्डिश अवस्थेत आहे. म्हणजे त्यांना एकाच वेळी वाटतं की नाही हे पण द्यायला पाहिजे, आता हा पिक्चर आला ह्याच्याबद्दल द्यायला पाहिजे. आणि दुसरीकडं
आपल्याला फार जागतिक काहीतरी विचारमंथन जयशंकर काय म्हणतो याच्याबद्दल पण लिहायला पाहिजे. यातून बाहेर पडायला अजून आपल्याला एक इलेक्शन लागेल असं मला वाटतं. आपण 2दा वाचलं, थांबतो. त्यामुळे प्रश्न स्किप करू. मलाही सवय नव्हती 40 मिनिटं तिघांना बोलायची. मी एकाशी एक तास बोलतो. पण तुम्ही तिघांनी वेळ दिलात आणि वेगवेगळे पैलू समजले त्याबद्दल PPPF तर्फे खूप खूप आभार. धन्यवाद.